पुन्हा एकदा चारूज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज मी आलेले आहे माहेरी. तर तुमच्यासाठी मी आज जी रेसिपी घेऊन आली आहे ती माझी सर्वात छोटी वहिनी आहे, ती बनवून दाखवणार आहे. तर आपल्याला प्रश्न पडतो काय भाजी बनवायची, तेव्हा तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता. खूप टेस्टी असतं आणि पटकन बनणारी रेसिपी आहे. तर चला आज माझ्या वहिनीच्या किचनमध्ये आपण रेसिपी बघूया. तर चला लवकर सुरुवात करूया. तर बघा, आता आलोय आपण वहिनीच्या किचनमध्ये. ही माझी वहिनी आहे विद्या. हाय कर सगळ्यांना. हाय. तर चला आता आपण रेसिपी बघूया. तर आज तू काय बनवून दाखवणार आहे माझ्या प्रेक्षकांना? भेंडके. अच्छा. खानदेशी चव. अरे वा वा, खूप छान डिश आहे ही. तर काय काय तू घेतलेलं आहे सामान ते दाखव बरं. तुरीची डाळ, मिरची, हम्म. धने, लसूण, अद्रक. तुरीची डाळ किती घ्यायची तरी पण? 2 वाटी. 2 वाट्या तुरीची डाळ हो. घेतलेली आहे वहिनीने. तुरीची डाळ माहिती आहे ना मैत्रिणींनो, आपण वरण बनवतो ती तुरीची. हे बघा, ही अख्खी डाळ आहे. ही तिने 4-5 तास आधी भिजवून ठेवलेली आहे आणि खूप छान पद्धतीने हे बघा अशी मस्तपैकी भिजलेली आहे ही डाळ. तर आता पुढचं बघूया आपण. आता त्याबरोबर तिने मिरच्या, तुम्ही जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे, हो ना विद्या? हो. हो. आणि धणे किती घेतलेले आहेत? धने 2 चम्मच. 2 चम्मच धणे. आणि लसूण एक पूर्ण कांडी असते ती, पूर्ण कांदा तो असतो. एक पूर्ण अख्खा लसूण घेतलेला आहे. जिरं आणि जिरं घेतलं आहे बघा, 2 चम्मच जिरे घेतलेला आहे. आणि अद्रक घेतलेला आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलाय वाटतं, हो ना? हो. हो. हळद अर्धा चम्मच. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. तर आता पुढे काय करायचं? आता मिक्सर मध्ये धुतलेली डाळ टाकायची. ओके. हे बघा, अशा पद्धतीने डाळ मिक्सर मध्ये टाकायची. घालायची आहे. आधी पाणी नाही घालायचंय, अगदी थोडंसं पाणी घालायचंय का यात? हो. अच्छा. नंतर टाकायचं पाणी, सुरुवातीला नाही. अच्छा, सुरुवातीला असंच वाटून घ्यायचंय का? हो. ओके. तर बघा, आता मिक्सरच्या भांड्यात डाळ घेतलेली आहे वहिनीने. आता ती पहिल्यांदा फक्त पाणी न घालता वाटून घेणार आहे आधी. आधी आपण डाळ बारीक करून घेऊ. बर. आता बघा, ही अशी पाणी न घालता आधी वाटून घेतली, थोडीशी तिने फिरवून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये. आता यामध्ये हे मसाले घालणार आहे का आता आधी? हो. ओके, टाक. आधी मिरची घातली, जिरं, लसूण, धणे आणि हळद. जितके आपण मसाले सर्व घेतलेले आहेत ते सर्व घालायचे त्याच्यामध्ये डाळीत. थोडं पाणी. अच्छा, थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. आता वाटण कसं बारीक करायचं एकदम, की थोडं जाडसर कसं वाटायचं? बारीक वाटायचं एकदम. अच्छा. आता वाटून घेतो आम्ही आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते डाळ कशी वाटलेली आहे ती. तर बघा, आता हे बघा अशा पद्धतीने
डाळ वाटून घेतलेली आहे. हे बघा, अशी बारीकशी वाटून घ्यायची, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. एकदम पेस्ट नाही करायची, फाईन पेस्ट नाही, थोडंसं दरदर पाहिजे, थोडंसं अगदी. तर अशा पद्धतीने हे वाटण वाटून घेतलेलं आहे आपण सर्व डाळी सकट. आता पुढची प्रक्रिया बघूया आपण. तर बघा, आता हे वाटण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. त्यानंतर पाणी मिक्स करायचं नाही. वाटताना जे थोडंसं पाणी घालायचं, कारण आपल्याला हे घट्ट पाहिजे. हा असा आपल्याला गोळा बनवता आला पाहिजे, असं घट्ट मिश्रण वाटायचं. हे पाणी जास्त वापरायचं नाही. वाटताना थोडं थोडं पाणी घालून वाटायचं आहे. जर अंदाज येत नसेल तर थोडं थोडं पाणी घालून वाटा, की मिश्रण असं घट्ट झालं पाहिजे, गोळासारखं. तर असं हे आता एका वाडग्यामध्ये वहिनीने काढून घेतलेलं आहे. आता पुढे काय करायचं विद्या? याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. अच्छा, चवीनुसार मीठ घालते. आणि कोथिंबीर. अच्छा, कोथिंबीर आपल्याला हवी त्याप्रमाणे, तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे कोथिंबीर घालू शकता तुम्ही. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अच्छा, तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा बनवून बघा. खूप छान खानदेशची अगदी चविष्ट रेसिपी आहे ही, आणि खूप रेअर आहे. म्हणजे मला नाही माहित किती जणांना माहिती असेल हे, पण तुम्ही जेव्हा भाजीचा प्रश्न पडतो तेव्हा हे रेसिपी तुम्ही झटकापट बनवू शकता आणि खायला खूप चविष्ट लागते. म्हणून मी जेव्हा आता माहेरी आले तर मला वाटलं दाखवावं वहिनीच्या हातून तुम्हाला रेसिपी बनवून. तर नक्की तुम्ही बनवा, आणि कसं वाटत तुम्हाला, रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा मला. तर आता काय करायचं वहिनी? आता एका पातेल्यात पाणी घ्यायचं. अच्छा, त्याच्यावर चाळणी ठेवायची, स्टीलची चाळण. अच्छा, गॅसवर आता पातेल्यात थोडं पाणी घालून गॅस पेटवून त्याच्यावर गरम करायला ठेवलेलं आहे. चाळणीला तेल लावून घ्यायचं. बरं, हे बघा, चाळणीला असं चिपकायला नाही पाहिजे नाही ना, म्हणून ते वहिनीने थोडं तेल लावून घेतलेलं आहे चाळणीला. तुम्ही स्टीमच्या भांड्यात सुद्धा करू शकता. ही सोपी पद्धत आहे. ज्याच्याकडे स्टीम भांडं नसेल तर त्यांच्यासाठी हे घरातलंच आपलं वस्तू वापरून आपण ही रेसिपी बनवू शकतो. आपलं काम अडू शकत नाही. आता हे असे गोळे घ्यायचे. बरं, असे ठेवायचे. अच्छा, हे बघा किती सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. नुसत्या हातावर असं, हे बघा, अशा पद्धतीने उचलायचं आणि असे गोळे ठेवायचे चाळणीमध्ये. आता हे चाळणीमध्ये ठेवून झालं, आणि बघा पाण्याला पण उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे? लिंबू टाकलंय का वहिनी? हा, लिंबू घातलेला आहे. म्हणजे पातेलं काळं पडू नये ना, म्हणून लिंबू घालतात. थोडंसं लिंबूचं एक फोड घातलेली आहे. उकळी आली आहे. आता ही चाळणी त्याच्यावर ठेवायची. अच्छा, त्यावर झाकण ठेवायचं. आता किती वेळ हे ठेवायचंय आपल्याला? 15 ते 20 मिनिट. 15 ते 20 मिनिट. आणि फ्लेम कशी ठेवायची? मीडियम ठेवायची. तर मीडियम फ्लेमवर आता हे आपण झाकण ठेवून वाफू द्यायचंय. 15 ते 20 मिनिटानंतर आपण बघूया उघडून हे. तर बघा, आता 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपण बघूया आपले बेंडके झालेत की नाही. हे बघा, चाकू घालून बघायचा.
तर बघा बिलकुल चिपकलेलं नाहीये चाकू, अगदी हे बघा व्यवस्थित बाहेर आलेलं आहे, त्याला काहीच डाळ चिपकलेली नाहीये. म्हणजे आपले भेंडके तयार झालेले आहेत. आता आपण झाले ना वहिनी? हो झाले. मग आता गॅस बंद करायचा आपण. गॅस बंद करायचा, अच्छा, गॅस बंद करायचा आणि ते काढून घ्यायचे. काढून घ्यायचे का? हो. बर. बघा किती छान दिसत आहेत बघा भेंडके. तर बघा आता आपण हे गॅसवरून उतरवल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. बघा किती छान दिसत आहेत मैत्रिणींना. खरंच तुम्ही एकदा हे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा अशा पद्धतीने वहिनीने आता मस्त जेवणाची थाळी रेडी केलेली आहे. तर हे आपले भेंडके आहेत, मस्त ज्वारीची भाकरी आणि मस्त त्याबरोबर कढी बनवलेली आहे ताकाची. आणि हे तेल, आता हे तेल कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते कसं खायचं. तर बघा हे भेंडकं असं हाताने असं चुरून घ्यायचं, थोडंसं मोकळं करायचं असं बघा या पद्धतीने. आणि मग त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि भाकरी बरोबर हे असं भाकरी बरोबर घ्यायचं आणि खायचं. आणि त्याबरोबर कढी. तर खूप छान, खूपच सुंदर झालेलं आहे हे. तर मैत्रिणींनो तुम्ही हे नक्की बनवा हे भेंडके आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साऊ ये इकडे बेटा, इकडे बाबू. आणि माझ्या भाचीला भेटा बघा, ही माझी सुंदरशी स्वीटशी साऊ आहे माझी. तर तुला मी खाऊ घालते बा, मग सांग कशी झाली डिश बरं का. हे बघा आता माझी भाची पण सांगेल तुम्हाला तिला कशी आवडली डिश. ठीक आहे, हे बघ कशी वाटली. छान. हो हे बघा माझ्या भाचीला सुद्धा आवडली. आणि तू काय सांगणार साऊबाई, माझ्या प्रेक्षकांना काय सांगशील सांग. माझा आजचा व्हिडिओ आवडला असता हा असेल हा शेअर करा, सबस्क्राईब करा, हो. लाईक करा. ओ तर नक्की माझ्या मैत्रिणींना माझ्या भाचीचं ऐका आणि व्हिडिओला नक्की बघा. आणि काय कमेंट्स असतील तर मला नक्की कळवा, मी तुमची वाट बघेन. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय करा. बाय 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 बाय. बाय बाय.